पळ सुरू होती त्यात तर थोडासा दगड त्यांच्या गाडीला लागला. सगळ्या गोष्टीकडे विलास भाऊंचं लक्ष असतं. तुम्हाला असं वाटेल हे इथंच बसून आता त्यांचं कुठंच लक्ष नसेल, फार बारीक लक्ष असतं आमचं सगळ्या गोष्टीकडे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला सुरुवात. हा संदीप भाऊ बुचाळे. हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. फिल्डर चेंडूच्या खाली होते. पहिल्या चेंडूवरती झेलाचा प्रयत्न असफल ठरलाय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा जलवा, मेरा ही जलवा. धावफलकावरती षटकारण झालेली सुरुवात. प्रतापच्या बॅटमधून निघतोय खनखनी षटकार. वाऱ्याची नक्कीच साथ लाभली. पुढचा चेंडू फुलटॉस होता आणि असा चेंडू प्रतापला कधी द्या, लॉलीपॉप सारखा तो खाऊन टाकेल. षटकार. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा, अब तो सारे जहां में होगा क्या मेरा जलवा, मेरा ही जलवा. जिंकायचं नाही तर फार लवकर जिंकायचा विचार प्रतापने केलेला दिसतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय तो त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा कालेकर सारख्या एका सुंदर कटर व गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये त्यानं नामोहरम करून टाकलाय. अतिशय सुंदर असा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला असताना सकाळी तो खेळाडू मला पलीकडच्या बाजूला मी निवांत बसलो असताना ओंकार मला भेटला. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. पाहूया लँड कुठे होतंय. मला वाटतं ते झालंय लँड रोलर वरती. षटकार. आजच्या दिवसातला पहिला बॅटर ज्यानं 3 चेंडूवरती 3 घणाघाती षटकार खेळले नाव आहे मुळशी सम्राट कासार साईचा प्रताप शितोळे. बाहेरनं माऊली म्हणतात हाना, जोरात हाना, परंतु तिकडे नक्की थांबवणार का कृष्णा. सलग 3 चेंडू 3 षटकार. अमित थोरात यांचं आगमन. अमित थोरात यांच्या शिवाचे टॉस होतोय. पुढचा सामना बावधन विरुद्ध मारुंजी. चला पटकन. मला वाटतं बावधन संघाचे खेळाडू आलेत. मारुंजीचे आमचे सागर भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये थोरात साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक केलंय कृष्णानं. पाहूया परत एकदा हा चेंडू. जोरदार तडाखा. चौथा येईल का. फार लांबलचक फेकलेला बुलंदी षटकार प्रताप शितोळेचा. डीजे योगेश सावळे सर आले याचा अर्थ मँगो लस्सी आलेले आहे. हे सरळ साधं गणित आहे कारण गेले 2-3 दिवस त्यांच्याबरोबर जेपी आहेत. सुंदर काम त्यांनी केलंय. धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तोडफोड बॅटिंग करतोय प्रताप शितोळे. मला वाटतं या फटक्यांचे आवाज प्रतापच्या घरामध्ये कासार साई स्वतः जात असतील. एवढे तडाखेबंद फटकेबाजी करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. तो ओमकार सकाळी मला भेटला. तो म्हटला मी 11वी सायन्सला आहे. त्याला म्हटलं 11वी सायन्सला मी साताऱ्यात शिकायला होतो. मला 87% मार्क होते आणि त्या 11वीतच क्रिकेटचं भूत माझ्या मानगुटीवर बसलं. 12वीला मला मार्क होते 62.5%. डायरेक्ट 25% खाली आलो. त्यामुळे क्रिकेटमध्ये आपण आता विक्रम भाऊंचे अनुभव फार वेगळे नसतील माझ्यापेक्षा. हा चेंडू हवेत खेळला गेलाय. लॉंग ऑनला फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. 5वा षटकार असू शकेल का. मला वाटतं चेंडू बरा 7 मध्ये आहे. तिकडे सुमित प्रयत्न करतोय. चेंडू जातोय सीमा पार. एक सुंदर चौकार. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन तुला. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन तुला. असं गाणं नको म्हणू पुन्हा पुन्हा तुझ्या. 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच इनिंग मध्ये सेकंड इनिंगच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग प्रतापची. लवकर सामना संपून त्या ठिकाणी लवकर पुढे जायचंय. 28 पाहिजेत त्या 10 धावांची गरज 18 चेंडू मध्ये. बरोबर का तुषार. 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. आकडे हे आपल्याला कळायलाच पाहिजेत. आकडे चांगले कळायला पाहिजेत कारण आमचे गुरुवर्य सीतारामदादा चौधरी नेहमी